महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशान्वये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं जायकवाडीसाठी गोदावरी खोऱ्यातील दारणा, भंडारदरा, मुळा आदी समूहातून 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। त्याचे तीव्र पडसाद शेतकऱ्यांमध्ये उमटले। या निर्णयाच्या निषेधार्थ कोपरगाव येथील आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आणि बिपिनराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कचेरीवर मोर्चा नेण्यात आला। या मोर्चात भाजपचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके, नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, सेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, सभापती सुनील देवकर, उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक, रिपाईचे दीपक गायकवाड, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, संचालक अरुण येवले, संदीप चव्हाण, कैलास माळी, निवृत्ती कोळपे, त्र्यंबकराव सरोदे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव सोनवणे, नंदाताई भुसे, उपसभापती वैशाली साळुंके, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, संजय सातभाई, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे, शहराध्यक्ष महावीर दगडे, तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी, संजीवनी उद्योग समूहाच्या विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना बिपिन कोल्हे म्हणाले की ऊर्ध्व गोदावरी खोरे अतितुटीचे आहे। गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं आम्हास सापत्नपणाची वागणूक दिली आहे, तेव्हा ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे। शासनानं पाणी सोडण्याचा दुर्दैवी निर्णय त्वरित रद्द करावा। गोदावरी कालव्यांना तातडीनं रब्बीचं आवर्तन देऊन उन्हाळी आवर्तनही येथील शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे। कमी पर्जन्यमानामुळे येथे पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे। जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, तेव्हा दारणेतून सोडण्यात येणारं पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचणारच नाही। हा आत्मघातकी निर्णय आहे। पाण्याबाबत तुला न मला घाल अशी अवस्था करू नये। येथील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल। यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणार आहे, तेव्हा रेल्वेनं पाणी आणून पिण्यासाठी देणार काय याचा विचार शासनानं करावा। आम्ही संयम शांततेच्या मार्गाने आज महामंडळाच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आहोत। वेळ पडल्यास रस्त्यावर उतरूनही संघर्ष करू असं ते म्हणाले। जो आपण लढा देतोय हा काही आजचा लढा नाही, म्हणजे 2015 साली आपण लढा देतोय, पण याची सुरुवात झाली 2005 साली। 2005 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना ज्यावेळेस हा कायदा पास झाला त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा या कायद्याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला आणि त्यावेळेस रवी काकांनी सांगितलं आपल्याची काही आता विचारणार नाही, कारण की त्यांनी आता भूमिका घेतली, त्या ऐकतो मी पाहतो पेपर मध्ये किंवा त्याचा निषेध केला पाहिजे। आता कोणाच्या काळामध्ये हा कायदा पास झाला, कोणी हा कायदा पास केला, त्यावेळेस या तालुक्याचं लोकप्रतिनिधी कोण होतं, त्यावेळेस त्यांनी काय विरोध केला नाही। आणि गेले 10 वर्ष सातत्याने ज्येष्ठ नेते आदरणीय कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय कोल्हे साहेब सांगायचे की आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, तुमच्यावरती प्रसंग येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल की काय आहे। आणि ज्यावेळेस आता 12.84 टीएमसी पाणी पालखेड 2 टीएमसी पाणी हे दारणा समूहाला मिळालं पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी केली। ज्या नेते मंडळींना त्या ठिकाणी माहिती होतं दारणा समूह हा डेफिसिटचा आहे, डेफिसिटचा असताना सुद्धा 2004च्या नंतर या महाराष्ट्रामध्ये या डेफिसिट असलेल्या या उद्योग समूहामध्ये दारणाच्या ह्याच्यामध्ये नवीन उद्योगाला तो आला इंडिया बुल्स। आणि या त्यावेळेच्या सरकारने त्यावेळेच्या जे काही आमदार लोकप्रतिनिधी होते त्यावेळेचे जिल्ह्याचे असतील इतर असतील यांनी कोणी विरोध केला नाही, आम्ही त्यावेळेस विरोध केला। नाशिक तर या प्रसंगी बोलताना आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की गेली 40 वर्ष माजी मंत्री शंकरराव कोल्हे तुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात नवीन पाण्याच्या निर्मितीसाठी सातत्याने लढा देत आहेत। आज तोच प्रश्न ऐरणीवर आला असून तेव्हा सर्वांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक व्हा। समन्यायी पाणी वाटपाचा कायदा ऐतिहासिक अन्यायकारक असून त्याविरुद्ध संघटितपणे लढाई लढावी, अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना हातात हत्यारं घेण्याची वेळ आणू नका असा निर्वाणीचा इशारा आमदार कोल्हेंनी दिला। जो अतिशय चाचक निर्णय घेतलेला आहे, दारणा धरणातून 3.24 टीएमसी पाणी जायकवाडी
पाणीला पिण्याच्या नावाखाली देण्याचा तो शेतकऱ्यांवर, कोपरगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांवर हक्काच्या पाण्यावर गदा आणणारा आहे व अन्यायी निर्णय आहे. समन्यायी हा शब्द वापरून अन्याय करणारा हा निर्णय आहे. याचा आम्ही सर्व कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधव निषेध करतो आणि मराठवाडा इथे पाण्याची तूट आहे आणि तिथे गंभीर परिस्थिती आहे असं दाखवून आमच्याही कोपरगाव शहराला 8 दिवसाला पाणी पिण्याची वेळ आणली. याहीपेक्षा वाईट परिस्थिती आज शहरावर निर्माण होईल जर हक्काचं पाणी आमचं गेलं तर. शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही व कारखाने, कामगार सगळेच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही असा हा दुर्दैवी निर्णय आहे. या दुर्दैवी निर्णयाचा आम्ही निषेध करतो कारण हा अन्यायकारक निर्णय आहे. धन्यवाद. आणि निश्चितच आता 50% आपल्याकडे पाऊस झाला. कसं तरी भांडून मी कुंभमेळ्याचं आरक्षण रद्द करून 2 रब्बीचे आवर्तन व 1 मे महिन्यात भर उन्हाळ्याचं आवर्तन आपल्याला मिळवून देण्यासाठी अतिशय टोकाचे प्रयत्न प्रत्येक वेळी पाटबंधारे मंत्र्यांना भेट, सीएम साहेबांना भेट, सगळ्यांना अतिशय गांभीर्य दाखवून कमीत कमी ते पाणी आपण मिळवलं. आदरणीय कोल्हे साहेबांना भेटायला ज्यावेळेस जलसंपदा मंत्री आले त्यावेळी त्यांनी तेच सांगितलं, माझ्या तब्येतीची काय चौकशी करता, माझ्या शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणार का याचं मला पहिलं उत्तर द्या. अशा पद्धतीने संघर्षाची या प्रसंगी तहसीलदार इंदिरा चौधरी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. नगर नाशिक जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार तसेच विरोधी पक्षनेते यांच्याशी मी स्वतः चर्चा करून निकडीचा बनलेला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहितीही आमदार कोल्हेंनी पत्रकारांशी बोलताना दिली. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.